नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण पाहूयात सकाळपासूनच्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान मोदींचा आज संध्याकाळी मुंबईत भव्य रोड शो. घाटकोपरमध्ये अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज मार्गावर संध्याकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार. महाराष्ट्रानं मोदींना रस्त्यावर आणलंय. मोदींच्या मुंबईतील रोड शोवर उद्धव ठाकरेंची टीका. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्याच ठिकाणी मोदींचा रोड शो. पंतप्रधान मोदींना थोडी तरी संवेदना हवी होती. मोदींच्या रोड शोवर संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तातडीने दुर्घटनास्थळी गेले होते. प्रत्येक गोष्टीचा राजकारणाशी संबंध जोडणं योग्य नाही. गिरीश महाजनांचा संजय राऊतांच्या टीकेला उत्तर. महाराष्ट्रात जिथं मोदींचा दौरा झाला तिथं भाजपचा पराभव निश्चित. पहिल्या 4 टप्प्यांमधील 90% जागा मविया जिंकणार, राऊतांचा दावा. नाशिकमध्ये प्रचाराच्या तोफा धडाडणार. नाशिकात आज एकाच दिवशी नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्धव ठाकरेंची सभा. नाशिकमध्ये मोदींची सभा सुरू होण्यापूर्वी पोलिसांकडून वाहनांची तपासणी. कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करण्याची शक्यता, पोलिसांकडून खबरदारी. नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांचं आंदोलन. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं आंदोलन. कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी उठवण्याची मागणी. कल्याण पश्चिमच्या छत्रपती शिवाजी महाराज वर्टेक्स मैदानावर मोदींची सभा. श्रीकांत शिंदे कपिल पाटलांच्या प्रचारार्थ मोदींची सभा. कल्याण पश्चिमेत महायुतीकडून बॅनरबाजी. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बॅनर झेंडे लावत शक्ती प्रदर्शन. शरद पवारांची नाशिकमध्ये आज जाहीर सभा. मवियाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी कळवणमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. ठाकरे गटाला आता मुस्लिम मतांवर गुजराण करायचंय. ठाकरे गट मराठी मतांवर जगण्याच्या मनस्थितीत नाही. वोट जिहाद करा अशा व्हिडिओचं ठाकरे गटाकडून प्रसारण. वृत्तपत्राच्या मुलाखतीतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. मुंबईत मोठ्या प्रमाणात वोट जिहाद सुरू. उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका. आशिष शेलारांचा ठाकरेंवर आरोप. ठाणे लोकसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो, पण आनंद दिघेंची जागा सोडली तर शिवसैनिकांचं मनोधैर्य खचेल असं शिंदे म्हणाले. शिंदेंच्या आभारानंतर आम्ही ठाण्याच्या जागेचा आग्रह सोडला, फडणवीसांची माहिती. ज्यांच्यावर दाऊद सोबत असल्याचा आरोप त्यांच्याकडूनच मोदींना जिरेटोप घालून घेतला. जिरेटोपवरून राऊतांची मोदी आणि प्रफुल्ल पटेलांवर टीका. छत्रपती शिवरायांचा अपमान होईल अशी कोणती गोष्ट मनातही येऊ शकत नाही, तर यापुढे काळजी घेऊ. मोदींना जिरेटोप घातल्यानंतर पटेलांचं वक्तव्य. 17 मेच्या मोदींच्या रॅलीचं राज ठाकरेंना निमंत्रण दिलं. आमचं रॅलीचं निमंत्रण राज ठाकरेंकडून मान्य. शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन बावनकुळेंकडून राज ठाकरेंना निमंत्रण. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर. कार ट्रकचा चुराडा होतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. गाडीतून व्हिडिओच रेकॉर्ड. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू. भावेश भिंडेच्या मागावर पोलिसांची 7 पथकं. भिंडे महाराष्ट्राबाहेर पळाल्याचा संशय. घटनास्थळावरील कारमध्ये 2 जण अडकल्याची भीती. एनडीआरएफचे असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकरांची माहिती. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळी अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू. नाशिकच्या ग्रामीण भागात शांतिगिरी महाराजांचा प्रचार. बैलगाडीतून प्रचार करत घेतल्या मतदारांच्या भेटीगाठी. पुण्यात विजयाआधीच मवियाच्या उमेदवारांचे बॅनर झळकले. सुप्रिया सुळे, दंगेकर आणि कोल्हेंचे लागले बॅनर. खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर. मवियाच्या बॅनरवर मावळचे उमेदवार संजोग वागरेंचा फोटो गायब. पुण्यात विजयाआधीच मवियाच्या उमेदवारांचे बॅनर. बॅनरवर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि दंगेकरांचे फोटो. पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर रवींद्र दंगेकर आणि वसंत मोरे एकत्र. मुरलीधर मोहळांची मात्र अनुपस्थिती. कोकण पदवीधर मतदारसंघ ठाकरे गट काँग्रेसला सोडण्याची शक्यता. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे रमेश गिर यांचं नाव आघाडीवर. पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. पुण्यातील खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार. नवी मुंबईत फ्लॅश मॉबद्वारे मॉलमध्ये मतदार जनजागृती. महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीसाठी विविध उपक्रम. नाशिकच्या सटाणामध्ये कांद्यावर चित्र काढत मतदानाचं आवाहन. चित्राद्वारे कांद्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचाही उल्लेख. मुंबईत फुटबॉल असोसिएशनतर्फे युवा प्रीमियर लीग अंडर-9 स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत मुंबईतून 122 संघांचा सहभाग. तर अंतिम सामन्यात किकस्टार वरळी संघाचा विजय.
हिंगोलीत पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकऱ्याची मिरची लागवडीतून शेतकऱ्याला 9 लाखांचं उत्पन्न. पंढरपूरमधील इंदिरा गांधी भाजी मंडईची दुरावस्था, नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामं करण्याची मागणी. पुण्याच्या नारायणगावमध्ये महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांची छापेमारी, संपूर्ण इमारत महादेव बेटिंग ॲपसाठी वापरण्यात येत असल्याची शक्यता, 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती. सांगलीतील संजयनगरमध्ये कौटुंबिक वादात पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली तर पत्नीने पतीचा अंगठा पक्कडने फोडला, संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावती जिल्ह्यात निवडणूक काळात 66 बळीराजांच्या आत्महत्या, जानेवारी ते एप्रिल या महिन्यात 118 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. निवडणुकांमुळे आत्महत्यांकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची मंत्री शंभूराज देसाईंकडून जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मदतीचे आदेश. संभाजीनगरमधील पाण्याच्या योजना रेंगाळल्यामुळे न्यायाधीश रस्त्यावर उतरले, न्यायमूर्ती रवींद्र घुगे RM जोशींकडून पाणीपुरवठा योजनेची माहिती. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट तर जिल्ह्यातील 22 पाझर तलाव कोरडे. पुण्याच्या इंदापूरमधील केळींना अवकाळी वादळ, वाऱ्यांचा फटका, काढणीला आलेल्या केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. लातूरच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, किल्लारी, रेणापूर, निलंगा भागातील पिकांचं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी, वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. वाशिमच्या पाचंबा शिवारातील वन्य प्राण्यांकडून उन्हाळी ज्वारीचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा, आरोग्य विभागाकडून रक्तदानाचं आवाहन. सिंधुदुर्गच्या फोंडाघाट बाजारपेठमध्ये वाहतूक पोलिसांची सरप्राईज व्हिजिट, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई. चंद्रपुरात परिवहन विभागाच्या ताफ्यात नवी वाहनं दाखल, स्पीड गनसह आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज 5 वाहन आणि 15 तालुक्यांची जबाबदारी सांभाळणार. वर्ध्यातील 1264 निरक्षर नवसाक्षर बनले, केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत उपक्रम. वर्ध्याच्या विश्व हिंदी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वापरासाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचं लोकार्पण, सदर वाहनामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची सोय. अकोला शहरातील अशोकराज अंगडिया सर्व्हिस कंपनीवर आयकर विभागाची धाड, सकाळी 6 वाजल्यापासून कुरिअर कंपनीत आयकरच्या अधिकाऱ्यांचा तपास. रत्नागिरीच्या राजापूरमधील श्रमिक पतपेढी सहकारी संस्थेत चोरी, पतपेढीतील 200 तोळे सोन्याची चोरट्यांकडून लूट तर जवळपास 1.5 कोटीहून अधिक मालमत्ता लंपास. चंद्रपुरात उत्पादन शुल्क विभागाच्या वॉन्टेड अधीक्षकाला एसीबी कडून अटक, बियर शॉपीच्या परवाना प्रकरणी अधीक्षकाला बेड्या, 7 दिवसांपासून अधीक्षक फरार होता. नागपूरमध्ये दुकान चालवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या 3 अटक, बर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.